सुप्रभात मंडळी. आमची सुप्रभात मगाशीच झाली, पण आम्ही बाहेर आलो नव्हतो. आम्ही आत्ताच काम आमचं आटपत होतो आणि आत्ता जस्ट मी बाहेर आले. खिडकीतनं बघितलं, आत्ता वाजलेत किती आशिष? 8 वाजलेत सकाळचे. आणि धुकं बघा यार, म्हणजे खरंच इथे डोंगर दिसतच नाहीये समोर, इतकं धुकं पडलंय. भारी आहे. तर आज फायनली रेन पाईपचं काम चालू केलेलं आहे. पहिला हा एक प्लॉट आणि खालचे 2 प्लॉट करायचे आहेत. त्याच्या खालच्या प्लॉटला सुपर नेपियर घालायचा आहे, पण तिथं पाणी सोडायसाठी वेगळी प्रोव्हिजन आहे, त्यामुळे एवढं टेन्शन नाही आहे. त्यामुळे हे 3 प्लॉट सध्या रेन पाईपचं काम करायचं आहे आपल्याला, आणि आज काही करून ते करायचं आहे. एका ठिकाणी आम्हाला जायचं होतं, पण ठीक आहे, आता हे काम आधी महत्त्वाचं आहे. हा प्लॉट आहे, ह्याच्यात आणि ह्याच्या बाजूच्या प्लॉटमध्ये खालती तिथं रेन पाईप करायचं आहे, आणि या वरच्या प्लॉटमध्ये बाकी तिकडं खालती प्लॉट पण आहेत, तिथं आता डायरेक्ट पाणी सोडावं लागेल आपल्याला, कारण अजून तसं रेन पाईप आपण घेतलेलं नाही आहे. इकडं सुहास बसलेत, सगळं फिटिंग चालू आहे, आणि आज हे काम होईल पूर्ण. जर दुपारपर्यंत पाऊस नाही आला आणि हे काम लवकर आटपलं तर आजच मी मका पण पेरून घेईन, एक प्लॉट तरी, म्हणजे पुढच्या कामाला सुरुवात करता येईल. मग खालती तिथं पाला साठला आहे तो जाळायचा, आणि मग तिथं नेपियर पेरून घ्यायचा. आजचा दिवस पूर्ण बिझी असणार आहे. या प्लॉटच्या पाईप पकडून झालेत सगळ्या, इथून बसून इथपर्यंत. आता ज्या पाहिजे त्या सरीमध्ये ठेवायच्या आणि बाकीच्या खालच्या प्लॉटला शिफ्ट करायच्या. तिथे टाकीच. आता मोटर चालू केलेली आहे टेस्ट घ्यायसाठी. बघूया, आता हा एक प्लॉट करायचा आहे, वरचा प्लॉट झाला आहे लावून. आता इथनं असा लॅटरल टाकायचा इकडं. आता बघूया काय होतं आहे. इथं एंडपर्यंत पाणी तर आलेलं आहे. आता सगळ्यांना मी एंड गॅप लावतो, म्हणजे प्रेशर क्रिएट होईल बरोबर. तर एका प्लॉटचं काम झालेलं आहे, म्हणजे ह्या प्लॉटचं जे काम होतं ते झालेलं आहे, पण पाईपला प्रेशरच येईना पाण्याला. काय येत नव्हतं ते नाही माहिती. नंतर आता खाली जाऊन बघितलं तर खालती झाड तोडणाऱ्याने तिथला मधला पाईप फोडला आहे, त्यामुळे लिकेज आहे तिथं फार मोठं. ते काढावं लागणार आहे खाली जाऊन, आणि इथं एक लिकेज आहे ते पण काढावं लागणार आहे. आणि हा सगळा पाला काजूच्या खालती स्वच्छ करताना हा सगळा पाला गोळा केलेला, तो आता पाला जाळलेला आहे, म्हणजे उद्या तिथं हे सगळा पाला मोकळा करून तिथं पेरायला बरं. हा जो टेलपीस आहे इथला, त्याचं पॅकिंग खराब झालं आहे, त्याचं पॅकिंग बदलावं लागेल मला. ते आता पॅकिंग मी आणलं आहे, आता पॅकिंग बदलून घेतो. आता हे पॅकिंग बदलायचं आहे, हे जुनवाला खराब झालं करून हे टाकायचं आहे, आणि याचे नटबोल्ट पण बदलायचे आहेत. म्हणजे हे खूप दिवस बदललेलं नाही नटबोल्ट, त्यामुळे नवीन नटबोल्ट टाकतो. ते पुढच्या वेळेला काही रिपेअरला काम आलं तरी टेन्शन नाही. हा सगळीकडे गोळा केलेला पाला आता जाळलेला आहे, म्हणजे जेणेकरून आपल्याला नंतर पेरताना त्रास नाही होणार. आता अजून इकडचा जरासा पाला ओला असल्यामुळे जळलेला नाही, तो आता परत लावून घेतो, कारण आपल्याला 2 दिवसात काही करून पेरणी करायची आहे. ते सगळं आता जळलेलं आहे, बऱ्यापैकी काम झालेलं आहे आपलं. आता ते एक लिकेज काढलं की बरंच मोठं काम होईल. एक अटेम्प्ट फेल झालेला आहे, लावलेलं सॉकेट वगैरे सगळं परत बोंबाबोंब झाली. पाणी नाही थांबलं, पाणी लिकेज होतंच तसंच. मी भिजलो, जास्त भिजलो नाही नशीब. पण आता असं सगळं चालू आहे, मज्जा. आता हे परत सगळं तुंबलेलं पाणी काढावं लागेल, आणि मग परत सगळं बदलायला लागणार. फायनली पाण्याचं काम झालेलं आहे, आणि पायाची हालत अशी आहे सध्या, चॉकलेटी. आता बघूया पाणी आलेलं आहे काय, कारण खालती तरी पाणी दिसत नाही आहे. फायनली
सकाळपासून जे काम करत होतो व्यत्ययानंतर फायनली पूर्ण झालेलं आहे. प्रेशर पण व्यवस्थित आलेलं आहे आता. तुषार सिंचन. चला उद्या सकाळी आपल्याला मका पेरायचा आहे आता. वी आर ऑल सेट. दिवसभर चिखलात काम करून ही आता पायांची हालत आहे. कपडे सगळे असे घाण झालेत कारण पाईप 2 वेळा सुटला म्हणण्यापेक्षा लिकेज झालं, ते निघतच नव्हतं. त्यामुळे सगळं केलं, बरंच काय झालं आज कामं. आणि मेन म्हणजे खालचे सगळे लिकेज काढले, त्याचे पॅकिंग बदलल्यामुळे वरती प्रेशर आलं आणि त्यामुळे रेन पाईप आता व्यवस्थित काम करायला लागला आहे. आता उद्या सकाळी उठून मका पेरायचा आणि त्याच्यानंतर आम्हाला एक काम आहे, त्यासाठी आपण चाललो आहे एका ठिकाणी. उद्या आमच्या मासाहेब आणि गृहलक्ष्मी वगैरे सगळेजण इथं असतील. मी आणि आम्हीचे मित्रमंडळी, आम्ही जरा उद्या बाहेर जायचा प्लॅन आहे. बघू काय काय होतं पुढे. तर आजचा दिवस बराच मोठा होता. आजचा दिवस इथंच संपूया. पुन्हा भेटू नवीन वेळमध्ये. धन्यवाद.